रंगकामाचा दुसरा भाग पाहणे आवश्यक आहे. रेखाटनाचा भाग अपलोड झाल्यानंतर लगेचच दुसरा रंगकामाचा भाग अपलोड होतो. सर्वांना नमस्कार. आज आपण या एपिसोडमध्ये मेमरी ड्रॉइंग स्मरणचित्राचं रेखाटन करणार आहोत. स्मरणचित्राचा विषय आहे चित्रकला प्रदर्शन पाहणारे विद्यार्थी किंवा मुले मुली. हा भाग पहिला असणार आहे. याच्यामध्ये आपण रेखाटन करतो आणि दुसऱ्या भागामध्ये याच चित्राला रंगकाम करणार आहोत. एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट चित्रकला ग्रेड परीक्षेतील दुसरा पेपर स्मरणचित्र मेमरी ड्रॉइंग. यासाठी आज आपण विषय निवडलाय चित्रकला प्रदर्शन पाहणारे विद्यार्थी किंवा मुले मुली आणि त्यावर आज आपण रेखाटन करणार आहोत. मित्रांनो, हे जे चॅनल आहे एलिमेंटरी आणि इंटरमिजिएटच्या विद्यार्थ्यांसाठी तर उपयुक्त आहेतच, त्याचबरोबर जे फाईन आर्टचे विद्यार्थी आहेत, जे नवीन चित्रकला विषय शिकू इच्छिणारे विद्यार्थी आहेत किंवा नवोदित कलावंत आहेत त्यांच्यासाठी आर्ट मास्टर गोरे मराठी आणि ड्रॉइंग एक्झाम गाईड हे हिंदी चॅनल अत्यंत उपयुक्त आहे. नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही हे दोन्ही चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडले तर लाईक आणि शेअरही करा. त्याचबरोबर चित्रकला शिकणाऱ्यांसाठी आणि या ड्रॉइंग ग्रेड परीक्षेसाठी माझी जी पुस्तकं आहेत ती देखील अत्यंत उपयोगाची आहेत. ती परचेस करण्यासाठी शेजारील नंबरवर आपण कॉल करू शकता किंवा कॉन्टॅक्ट करू शकता. मित्रांनो, इथे रेखाटन करण्यासाठी मी नटराज कंपनीची HB पेन्सिल घेतलेली आहे आणि या पेपरला ड्रॉइंग पेपरला चहूबाजूने बॉर्डर केलेली आहे. अशा प्रकारची बॉर्डर आपण करून घ्यायची आहे. हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहायचा आहे, कारण की कशा पद्धतीने मी स्टेप बाय स्टेप रेखाटन करत आहे हे जर समजून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा. मित्रांनो, बऱ्याचशा विद्यार्थ्यांना स्मरणचित्र मेमरी ड्रॉइंग हा विषय कठीण जातो. कारण याचं असं आहे की या विषयासाठी 2च तासाचा वेळ आणि 2 तासामध्ये तुम्हाला चित्र काढून रंगवायचं. आता स्मरणचित्र म्हणजे काय, तर एखादा पाहिलेला प्रसंग मनामध्ये आठवून ते काढलेलं चित्र म्हणजे स्मरणचित्र. आता आजचा जो विषय आहे चित्र प्रदर्शन पाहणारे विद्यार्थी किंवा मुले मुली, तर याच्यामध्ये मुख्य विषयाला महत्त्व द्यायचं आहे आणि मग त्याच्याशी रिलेटेड बॅकग्राऊंड काढायचं आहे. आता मित्रांनो, हा विषय जरी तुम्हाला कठीण अवघड जात असला तरी तो आपल्याला सोपा करता येऊ शकतो. तो कसा, तर त्याला प्रॅक्टिस तुम्हाला भरपूर करावी लागेल. ज्या ह्युमन फिगर्स आहेत, वेगवेगळ्या पोज मधल्या ह्युमन फिगर्स, त्याची रेखाटनं तुम्हाला नियमित डेली करावी लागतील आणि तुम्ही जर नियमितपणे ती रेखाटनं केली तर नक्कीच हा विषय तुम्ही सोपा करू शकता. स्मरणचित्रामध्ये तुम्हाला रॅपिड स्केचेस काढावे लागतात. रॅपिड स्केचेस म्हणजे शीघ्र रेखाटन. त्याच्यामध्ये फारसं डिटेलिंग मध्ये जाणं आवश्यक नसतं. मुख्य विषयाला महत्त्व देऊन त्या विषयाची मांडणी करून ज्या मानवी फिगर्स आहेत, मानवी आकृत्या आहेत, त्या प्रमाणबद्ध काढणं आवश्यक असतं. प्रमाणबद्धता म्हणजे काय, तर प्रमाणबद्धता म्हणजे चेहऱ्याच्या प्रपोर्शन मध्ये उभ्या माणसाचं जे शरीर असतं ते 7.5 पट असतं आणि बसलेल्या व्यक्तीचं जे आहे ते 5.5 पट असं त्याचं पूर्ण शरीर, त्याची मांडणी रचना असते. तर मग बऱ्याचशा वेळेस काय होतं पहा, एखादा मानवी आकार काढताना त्याचा चेहरा मोठा होतो आणि त्याची छाती, पोट, पायाचा आकार छोटा होत जातो का, म्हणजे तिथे प्रमाण चुकतं. काही वेळेस काय होतं, चेहरा छोटा होतो आणि हात, पाय, पोटाचा आकार, छातीचा आकार हा मोठा होतो, म्हणजेच प्रमाण चुकतं. तर ही प्रमाणबद्धता तिथे आवश्यक असते. साधारणतः 1 वीत उंच
मानवी आकार काढावा, म्हणजे तुमचं चित्र जे आहे पेपरला शोभेल असं येईल, म्हणजेच ते छोटं होणार नाही आणि मोठं होणार नाही. त्याचबरोबर इथे पाहता मी छोटी मुलं काढतोय, त्यामुळे ती नक्कीच मोठ्या माणसापेक्षा उंचीला छोटी असणार आहे, एक लक्षात घ्या. आता सगळ्यांची चेहरे समोर, सगळ्यांच्याच पोझिशन सारख्या नको, त्यांच्यामध्ये एक गती, हालचाल दिसणं आवश्यक आहे. त्याचबरोबर त्यांच्या चेहऱ्यावर जे हावभाव असतात पहा, आनंदी, दुःखी, क्रोधी, शांत, एखादा आश्चर्यचकित झालेला चेहरा, हे भाव देखील तुम्हाला टिपता यायला हवे. त्यासाठी तुमचा सराव, प्रॅक्टिस फार महत्वाची आहे, कारण की प्रॅक्टिसच तुम्हाला यामध्ये परफेक्ट बनवणार आहे. तिथे आपण काही शाळेतली मुले दाखवतोय पहा, काही मुली आहेत, काही मुलं आहेत, त्यांच्यासोबत त्यांचे टीचर आहेत, असा हा प्रसंग आपल्याला दाखवायचा आहे. ते चित्र प्रदर्शन पाहण्यासाठी एका हॉलमध्ये आलेले आहेत आणि चित्र प्रदर्शन पाहत आहेत. आता चित्र प्रदर्शन पाहणारी मुलं मुली आणि चित्र प्रदर्शन हा विषय मुख्य आहे. मग सगळ्यात जास्त वेटेज जे द्यायचं आहे ते या चित्रातील त्या मुख्य आकृत्यांना द्यायचं आहे. म्हणजे त्या आकृत्या असे छान काढायचे आहेत, त्यामध्ये जितकं तुम्हाला 2 तासामध्ये डिटेल मध्ये काम करता येईल तितकं तुम्ही करायचं आहे. अशा पद्धतीने मित्रांनो, जगामध्ये अशी कुठलीच गोष्ट नाही की ती अवघड नाही आणि सोपी पण नाही. एखादी अवघड गोष्ट सोपी केव्हा होते, ती सरावाने. त्यामध्ये तुम्ही पूर्णपणे ज्यावेळेस त्यामध्ये त्याचा स्टडी करता त्यावेळेस ती तुम्हाला सोपी वाटू लागते आणि सरावाने ती अधिक सोपी होते. त्यामुळे हा विषय तुम्हाला जर सोपा करायचा असेल तर खूप रेखाटनं करा, स्केचेस करा आणि लाईव्ह जर ते स्केचेस केले. आता आपण एक सिरीज सुरू केली पहा चॅनलवर. आपण काय करतोय, फोटोग्राफ्सवरनं किंवा मग समोर मॉडेल बसून त्याचं झटपट रेखाटनं करतोय पहा. तिथे ब्लॅक पेन वापरतोय, काही रेखाटन आधी पेन्सिलने करतोय फास्टमध्ये आणि नंतर त्याला पेनचा यूज करतोय पहा. आता आपण जे रेखाटन करतोय त्याला देखील नंतर पेनने, आपण ब्लॅक पेनने आउटलाईन करणार आहोत. म्हणजे त्या सिरीज मध्ये आपण वेगवेगळे जे मानवी आकार आहेत, वेगवेगळ्या ज्या वस्तू आहेत, निसर्गातल्या वेगवेगळ्या ज्या वस्तू आहेत, ज्या मेमरी ड्रॉइंगशी रिलेटेड आहेत, त्या आपण इथे स्टडी करतोय, काढण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे घरामध्ये कोणी सोफ्यावर बसलंय, कोणी झोपलंय, कोणी वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज करतंय. मग त्या व्यक्तीचं तुम्हाला 2 ते 3 जास्तीत जास्त 5 मिनिटांमध्ये रेखाटन करायचं आहे. त्याला म्हणायचं शीघ्र रेखाटन. आता शीघ्र रेखाटन अशी पण असतात, एकदा जर पेन ठेवला किंवा पेन्सिल ठेवली तर ती कमीत कमी वेळेमध्ये उचलायची, म्हणजे कमी वेळात उचलायची. कमी वेळा उचलायची म्हणजे त्याच्यामध्ये एकदा पेन्सिल टेकवली किंवा पेन टेकवला तर 2 ते 3 वेळेसच ती उचलायची फक्त आणि रेखाटनं करायची. अशा पद्धतीने तुम्ही जर प्रॅक्टिस केली तर ते एकदम फास्टली तुम्ही ते करू शकता. तर असा सराव करा. वेगवेगळ्या वस्तू असतात घरामध्ये, बाहेर काही प्राणी असतात, गाय असते, कुत्री असतात, गाड्या असतात, झाडी असतात, घरे असतात. याची जर रेखाटनाची सराव करायची तुम्ही नियमित ठरवलं तर हा विषय तुम्हाला सोपा आहे. आता याचा फायदा असा होणार आहे की पुढचे जे फाईन आर्टचे कोर्सेस आहेत, तुम्हाला समजा फाईन आर्टच्या कोर्सेसला जायचंय किंवा ॲनिमेशन मध्ये जायचंय, तर त्यासाठी ही रेखाटनं फार महत्वाची आहे. हा चित्रकला शिकणाऱ्यांसाठी बेसिक असा स्टडी आहे आणि तो करणं फार महत्वाचं आहे. आणि त्याचा फायदा तुम्हाला फक्त मेमरी ड्रॉइंग या विषयासाठी होणार नाही, तर नेचर ड्रॉइंग आहे,
ऑब्जेक्ट ड्रॉइंग आहे, स्टील लाईफ आहे, डिझाईन आहे, त्याच्यामध्ये देखील त्याचा उपयोग होणार आहे. आणि सुरुवातीचं रेखाटन मी पुसट काढतोय पण, फिकट काढतोय पण. तुम्ही पण ही सवय लावा. म्हणजे त्या पेन्सिलवर तुम्ही दाब कसा देताय त्यानुसार त्या रेषा डार्क आणि लाईट उमटणार आहेत. म्हणजे आणि दाब दिल्यानंतर उमटणारी रेषा, कमी दाब दिल्यानंतर उमटणारी रेषा, याच्यामध्ये तुम्हाला लाईकनेस मिळत जाणार आहे. आणि ते कधी मिळेल तर तुम्ही जसं जसं सराव कराल, प्रॅक्टिस कराल, तसं तुम्हाला तो लाईकनेस मिळत जाईल. अशा पद्धतीने आपण आता हे रेखाटन केलेलं आहे. आता आपलं जवळजवळ छोट्या मुलांचं रेखाटन पूर्ण झालंय. आणि या मुलांसोबत जे टीचर आहेत त्यांचं रेखाटन आपण करतो. त्यांची आकृती जी आहे त्या मुलांच्या आकृतींपेक्षा मोठी, उंच येणार आहे. आता आकृत्यांमधलं, मानवी आकृत्यांमधलं जे प्रपोर्शन असतं पहा, आता डोळ्यामधलं अंतर किंवा केसाची रचना, कान कुठे काढायचे, डोळ्यापासून नाक किती अंतरावर, ओठांची रचना, ओठांपासून मान, त्याच्यानंतर आता आपली त्याच्या जागा जरी चुकल्या तरी त्या मानवाचा जो चेहरा आहे तो विचित्र दिसणार आहे. किंवा आपली मान जरी उंच झाली तर ती बगळ्यासारखी उंच दिसणार आहे. तर सगळ्याला प्रमाण असतं पहा, आणि तेच प्रमाण आपल्याला इथे सांभाळायचं आहे. मग शोल्डर असतील, उंची असेल, जर उंची देखील आपली कमी झाली तर तो असा खुजा बुटका माणूस वाटेल. तर उंची जास्त झाली तर फारच तो उंचा आणि दिसायला चांगला वाटणार नाही. ही प्रमाणबद्धता आपल्याला सांभाळायची आहे. आता आपल्याला या चित्रातलं जे बॅकग्राऊंड आहे, म्हणजे चित्र प्रदर्शन ज्या भिंतीवर हॉलमध्ये लावलेलं आहे, तो हॉलचा आपण मागचा कॉर्नर काढलाय पहा. एक अशी तिरपी भिंत काढली नाही, एक अशी समोरची फ्रंटची भिंत काढली पहा. आणि त्यावर जे पेंटिंग लावलेले आहेत ते सुद्धा पर्स्पेक्टिव्ह मध्ये आहेत. म्हणजे सुरुवातीचं पेंटिंग असं मोठं आहे पहा, आणि नंतरचे शेवटचं पेंटिंग कसं छोटं आहे. समजा तुम्ही रेल्वे समोर उभे राहिला, रेल्वेचा पहिला डब्बा तुम्हाला मोठा दिसणार आहे, आणि त्यानुसार टप्प्याटप्प्याने येणारे जे दुसरा, तिसरा, चौथा, शेवटचा डब्बा एकदम छोटा दिसणार आहे. म्हणजे याला म्हणतात यथार्थ दर्शन. त्या पद्धतीचं पहा, इथे मी यथार्थ दर्शन दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्यातून तुमच्या चित्राला एक डेप्थ, खोली निर्माण होणार आहे. म्हणजेच इथे यथार्थ दर्शन देखील खूप आवश्यक आहे. आता ह्याच्या मी 2 रेषा काढल्यात पहा, एक वरची रेषा आणि खालची रेषा, एक टॉप लाईन आणि एक बेस लाईन. तर त्यातलं अंतर सुरुवातीला मोठं आहे आणि नंतरचं अंतर काय झालं, शेवटचं एकदम छोटं होत गेलं पहा. आणि याच्यामध्ये आपण काय करतोय, पेंटिंग काढतोय. आता याच्यामध्ये तांत्रिक साधनाचा उपयोग करू नये असं मी सांगतोय पहा. माझ्या पुस्तकात पण आहे. म्हणजे पट्टी, कंपास, इथे आपण पट्टीचा उपयोग केलाय, पण ज्यावेळेस आपण पेनने ज्यावेळेस रेखाटन हे काढणार आहोत तिथे आपण पट्टी वापरणार नाही. आणि पेपर तपासणाऱ्यांना किंवा पाहणाऱ्यांना ते नक्की हाताने डायरेक्ट रेषा काढल्याचा भास होणार आहे. तेव्हा ती काळजी करू नका. पेनच्या वेळेस फक्त तुम्ही काय करा, पट्टी वापरू नका ज्यावेळेस पेनने आपल्याला याला आउटलाईन करायची. पहा, अशा पद्धतीने मी 4 पेंटिंग असे त्या भिंतीवर टांगलेले, दोरीने टांगलेले दाखवलेले आहेत. आणि त्या पेंटिंग कसल्या आहेत तर त्याची चित्रे देखील तिथे फास्टमध्ये मी तुम्हाला काढून दाखवतोय. हे जे फायनल होईल ज्यावेळेस, म्हणजेच पेनने ज्यावेळेस ते फायनल होईल त्यावेळेस ते अधिक सुंदर वाटेल. आता इकडे काही मुलांचा समूह आहे आणि बॅकग्राऊंडला, बॅक साईडला थोडं दूरवर काही मुले आणि त्यांचे टीचर तिथे पेंटिंग पाहत आहेत. जी समोरची भिंत आहे तिथे आपण दाखवणार आहोत. म्हणजेच तुमच्या चित्राला बरोबर डेप्थ मिळणार आहे. पुढचे मुलं, पुढच्या त्या मॅडम आहेत त्या अशा मोठ्या दाखवल्यात आपण, कारण की जवळच्या वस्तू, जवळच्या मानवी आकृत्या ह्या आपल्याला मोठ्या दिसणार आहे आणि दूरच्या ज्या आहेत त्या छोट्या दिसणार आहेत. आणि चित्रामध्ये तेच आपल्याला साधायचं आहे, तेच आपल्याला दाखवायचं आहे. आता या मुलांपासून जर एकदम जवळ काही व्यक्ती आहेत त्या थोड्या छोट्या दिसतील, पण त्यापेक्षा थोड्या दूर, एकदम दूर जर गेल्या तर त्या व्यक्ती छोट्या छोट्या होत जातील.
आता हे जे पेंटिंग मी लावलेत त्याचे जो फ्रेम आहे त्याची जाडी देखील पहा. सुरुवातीच्या पेंटिंगची जाडी मी जास्त ठेवली आणि नंतरच्या पेंटिंगचे ज्या फ्रेमची जाडी आहे ती कमी 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 करत मी गेलेलो आहे. आणि आता ही जी फ्रंटची भिंत आहे त्यावर देखील काही पेंटिंग लावलेले आहेत. आता ते आपल्याला फ्रंट बाजूने दिसतात, पण त्याच्यामध्ये काय पर्स्पेक्टिव्ह दिसत नाही. ते एक आपल्याला तिथे एका सरळ अशा रेषेत त्या दाखवायच्या आहेत पहा. आणि तिथे एक त्या मुलांसोबत आलेले शिक्षक आपण काढत आहोत पहा. मी चेहऱ्यापासून सुरुवात केली आणि एकदम प्रमाणबद्धता सांभाळत ते रेखाटन करत आहे. आता मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला जर बदल करावासा वाटला तर तुम्ही बदलही करू शकता. म्हणजे यामध्ये जी मांडणी केली पहा त्याला कंपोजिशन म्हणतो. कंपोजिशन पण महत्वाचं असतं पहा. तुम्ही जे आकाराची मांडणी करताय ती कशी करताय, ती अशी पाहणाऱ्यांना खेळती ठेवणारी, म्हणजे जो चित्र पाहणारा व्यक्ती आहे, तुम्ही काढलेलं चित्र एक जण पाहतोय, त्याचं निरीक्षण करतोय, तर तो व्यक्ती जो आहे तो त्या चित्रामध्येच खेळता राहायला पाहिजे. त्याचं लक्ष चित्राच्या बाहेर डायव्हर्ट व्हायला नकोय. मग तुमचं कंपोजिशन त्या पद्धतीचं पाहिजे आहे. आता पहा, बरोबर ते मुलं ते चित्र दाखवत आहेत आणि ते फर्स्ट चित्र आपण त्या भिंतीवरचं पाहतोय पहा. नंतर सेकंड कट लक्ष जातं, नंतर थर्ड, नंतर फोर्थ आणि नंतर जी समोरची जी भिंत आहे पहा, आता ती आपण मुलगी काढतोय तिकडे बरोबर आपलं लक्ष त्या चित्रामध्ये जातंय, पुन्हा इकडे येतंय. म्हणजे हे कंपोजिशन एकदम परफेक्ट जमलेलं आहे. मानवी आकार किंवा वेगवेगळे आकार कंपोज करायला तुम्हाला भरपूर वेळ, तुम्हाला त्यामध्ये खूप स्टडी करावा लागणार आहे आणि बरोबर स्टडीने तुम्हाला ते जमणार आहे. पहा, या पद्धतीने तिथे दोन ज्या मुले आहेत त्या समोरचे जे पेंटिंग आहेत ते पाहत आहेत आणि ते शिक्षक शेजारी उभे आहेत. आता मित्रांनो, स्मरणचित्रामध्ये कमीत कमी 5 मानवाकृती काढणं आवश्यक असतं आणि त्या जास्त छोट्याही काढायच्या नाहीत आणि फार मोठ्याही काढायच्या. हे याचे काही नियम आहेत. त्याला चौबाजूने बॉर्डर करणं आवश्यक असतं आणि चित्राला पूर्ण रंग देणं देखील आवश्यक असतं. या दुसरा भाग तुम्ही अवश्य पहा, त्याच्यामध्ये वॉटर कलर आपण वापरणार आहोत. आता या चित्राला आपण पेनने आउटलाईन करणार आहोत. हा जो पेन आहे तुम्हाला दिसत आहे, हा जो पेन आहे तो आर्कायव्हल इंकचा पेन आहे. म्हणजेच याची जी शाई आहे, या शाईला जर पाणी किंवा वॉटर कलर लागले तर ते फुटत नाहीत, ब्लर होत नाहीत, पांगत नाहीत. ज्याला वॉटर कलरमध्ये काम करायचंय पण आधी रेखाटन करायचं आणि नंतर वॉटर कलर भरायचे, अशांनी हा पेन वापरायचा किंवा परमनंट इंकचे पेन वापरायचे. जे पेन वापरल्यानंतर काही काही पेन काय होतात पहा, त्या पेपरवर ही जी रेषा आहे ती फुटते पहा. मग असे पेन वापरू नका किंवा आधी वापरून पहा. ते जर फुटत नसतील, व्यवस्थित लाईन जर चालत असेल तर तेच पेन वापरा. मग हे पेन एकदम बेस्ट आहेत पहा. आता तुम्हाला पुढे दिसेलच, ज्यावेळेस मी वॉटर कलर दुसऱ्या भागामध्ये याला यूज करतोय तर ते फुटत नाहीत किंवा ब्लर होत नाहीत. अशा पद्धतीने काढलेलं जे चित्र आहे त्याला आपण काय करतो, रेखाटन करतोय. आता एक लक्षात घ्या की एकदम घाई न करता शांतपणे हे पेनचं रेखाटन करायचं आहे. कारण की पेनची लाईन एकदा जर चुकली तर ते आपल्याला इरेज करता येत नाही, खोडता येत नाही. पेन्सिलची लाईन आपण किती वेळेस काढू शकतो, खोडू शकतो. आणि तुमच्या या रेखाटनामध्ये देखील असा लाईकनेस आला पाहिजे, असं सुंदर वाटलं पाहिजे ते चित्र. म्हणून घाई न करता याला भरपूर वेळ द्या. तुमचं रेखाटन चित्रामधलं परफेक्ट येणं फार महत्त्वाचं आहे. जर रेखाटन परफेक्ट आलं नाही तर पुढच्या रंगकामाला काही महत्त्व नसतं पहा. या पद्धतीने रेखाटन पूर्ण करूया. आता चित्रामध्ये पेशन्स ठेवणं फार महत्त्वाचं असतं पहा, संयम ठेवणं. हे चित्र पूर्ण होताना त्याला वेळ लागतो पहा, इतका कालावधी त्याला द्यावाच लागतो. आणि बरेचसे जे नवोदित असतात त्यांना वाटतं 5 मिनिटात ते काय व्हावं, पूर्ण व्हावं. तर कंटाळा करून नाही जमत, त्याला तितका वेळ तुम्हाला द्यावाच लागणार आहे, तर तुम्हाला त्यातून चांगला रिझल्ट मिळणार आहे. त्यामुळे
ज्याला चित्रकार व्हायचंय, ज्याला चित्रकला हा विषय शिकायचा आहे, त्याने संयम ठेवणं, पेशन्स ठेवणं, त्या कलाकृतीला तितका वेळ देणं हे आवश्यक आहे. आणि रंगकाम करत असताना किंवा रेखाटन करत असताना कुठे थांबलं पाहिजे हे देखील चित्र काढणाऱ्याला किंवा त्या चित्रकाराला समजणं आवश्यक आहे. किंवा मग तुम्ही जर जास्त काम करत बसले तर तुमचं ते वर्क अतिकामामुळे खराब देखील होऊ शकतं. हे पण या गोष्टी पण पाहणं आवश्यक आहे. स्वरणचित्राचे मेमरी ड्रॉइंगचे नियम भरपूर आहेत. ते नियम समजून घ्या. मी काही बेसिक नियम सांगितले. पेपरला चहूबाजूने बॉर्डर करायची, मुख्य विषय समजून घेऊन त्यातील ज्या मुख्य विषयातल्या आकृत्या आहेत त्याला महत्त्व द्यायचं आहे. त्या आकृत्या जास्त छोट्याही काढायच्या नाहीत आणि मोठ्याही काढायच्या नाहीत. आणि कमीत कमी 5 आकृत्या काढणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये देखील चेहऱ्यावरील हावभाव, त्याची प्रमाणबद्धता जपणं आवश्यक आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं, कुठलीही आकृती शक्यतो ती जी चारही बाजूने बॉर्डर आहे तिच्यामध्ये जाऊन देऊ नका. म्हणजे आकृती अपूर्ण काढू नका. म्हणजे काही आकृतीचे हात पेपरच्या बाहेर गेलेत किंवा त्या बॉर्डरच्या बाहेर गेलेत, काहीचे पाय बाहेर गेलेत, आकृती जी आहे ती हाफ आली किंवा पाऊण भागच आकृतीचा काढलाय तुम्ही, असे काढू नका. पाठमोऱ्या आकृत्या जास्त काढू नका. आणि इतरांपेक्षा आपलं चित्र वेगळं कसं होईल याकडे लक्ष द्या. अशा चित्रांना चांगले मार्क मिळतात आणि असे चित्र गुणवत्ता यादीसाठी निवडल्या जातात. एक सरावातून, डेली प्रॅक्टिसमधून तुमच्या रेषेमध्ये एक ताकद निर्माण होते पहा. त्या रेषा अशा बोलक्या वाटू लागतात आणि त्याच्यामध्ये सहजता दिसते पहा. आता माझ्यासारखे चित्र येण्यासाठी तुम्हाला भरपूर प्रॅक्टिस करावी लागेल आणि मला नक्की खात्री आहे की तुम्ही जर प्रॅक्टिस केली तर नक्की या पद्धतीची चित्र किंवा माझ्याहीपेक्षा चांगले चित्र तुम्ही काढू शकाल. प्रयत्न करत राहा. उपलब्ध जे साहित्य आहे, म्हणजे जे पेन असेल, जे पेन्सिल असेल, पेपर असेल, त्यात करण्याचा प्रयत्न करा. जास्त भारी पेन, भारी कागद, पेन्सिल यासाठी आग्रह धरू नका. ज्यावेळेस तुम्हाला वाटेल आपली याच्यामध्ये चांगला प्रोग्रेस झालेला दिसतोय, मग त्यावेळेस जरा चांगल्या क्वालिटीचे पेन, पेन्सिल वापरा. अधिक जर तुम्हाला प्रोग्रेस वाटत असेल तर अजून चांगल्या क्वालिटीचे वापरा. म्हणजेच सरावासाठी चांगलं क्वालिटीचं साहित्य आवश्यक असणं गरजेचं नाही. आपले पालक सामान्य परिस्थितीतले असतात, त्यांना जास्त खर्चात टाकणं योग्य नाही. आपण ज्यावेळेस परफेक्ट होऊ त्यावेळेस ठीक आहे. पण आत्ता सरावासाठी आम्ही तर कॉलेजला असताना ज्यावेळेस आम्ही असे स्केचेस वगैरे करायचो तर आम्हाला खूप पेपर लागायचे. तर जे न्यूजपेपर असतात वेस्टेज, कोरे न्यूजपेपर, आम्ही ते असे किलोवर, रद्दीवर विकत घ्यायचो आणि ते कट करून त्यावर डेली प्रॅक्टिस करायचो. आणि शाळेत असताना 10वीपर्यंत नटराज पेन्सिलच आम्ही वापरली. अप्सरा वगैरे पेन्सिल आम्ही कॉलेजला गेल्यानंतर आम्हाला मिळाली. तर साधारण उपलब्ध साहित्यामध्ये काम करा, आनंद घ्या. आता इथे मी डायरेक्ट पेनने रेषा ओढतोय पहा, इथे पट्टीचा वापर केलेला नाही. तुम्ही देखील इथे वापरू नका. अशा पद्धतीने काम करा. तुम्ही जसं त्याच्यामध्ये काम करत जाल पहा, हे जे रेखाचित्र असतात किंवा पोर्ट्रेट स्केच असतात पहा, जसं तुम्ही काम करत जाल तसं तुम्हाला त्याच्यामध्ये आनंद वाटत जाईल, आवड निर्माण होईल आणि तसे तुम्ही त्याच्यामध्ये मास्टर होत जाल पहा. त्यामुळे याच्यात सातत्य ठेवा. पहा आता किती सुंदर चित्र होत चाललंय पहा. आणि नंतर आपण एकदम फास्टमध्ये त्यामध्ये कलर भरणार आहोत, कारण की वेळ 2च तासाचा आहे. इथे देखील या विषयाचं तुम्हाला टाइम मॅनेजमेंट करायचं आहे. रेखाटनासाठी किती वेळ द्यायचा. रेखाटन म्हणजे स्केच, आपण जे ड्रॉइंग करतो त्याला रेखाटन म्हणतात मराठीमध्ये. त्याच्यानंतर
आउटलाईनला किती वेळ द्यायचा आहे, रंगकामाला किती वेळ द्यायचा आहे आणि फायनल फिनिशिंगला किती वेळ द्यायचा आहे, याचं टाईम मॅनेजमेंट केलं तर तुम्हाला तो पेपर एकदम सोपा जाणार आहे आणि वेळेत तुमचं काम पूर्ण होणार आहे. शक्यतो रंगकाम अपूर्ण ठेवू नका, कारण की तिथे तुम्ही फेल होऊ शकता किंवा मार्क एकदम कमी पडू शकतो तुम्हाला. एक तर रंगकाम पूर्ण करा किंवा एकदम फास्टली करा. पहा, तुम्ही जर डेली प्रॅक्टिस करत असताना 1 तासातच चित्र रंगवण्याचा सराव केला तर तुम्हाला ते अधिक सोपं जाईल. माझं पुस्तक केलं मी पात्यावर, स्मरणचित्र रंगवा. त्याच्यामध्ये एकूण 16 चित्र दिली आणि ती कन्सेप्ट अशी आहे की एक चित्र रंगवण्यासाठी फक्त 1 तास द्यायचा आहे घड्याळी. 1 तासामध्येच ते चित्र पूर्ण करायचं. अशी 16 चित्रे जर तुम्ही रंगवण्याची प्रॅक्टिस केली परीक्षेच्या आधी तर नक्कीच तुमचं टाइम मॅनेजमेंट किंवा ती प्रॅक्टिस तुम्हाला पेपरला नक्की फायद्याची ठरणार आहे. ते पुस्तक परचेस करा आणि त्यातून रंगकामाचा सराव करा. आता ही जी साईडची बॉर्डर आहे तिला पण मी ब्लॅक पेनने आउटलाईन केलेली आहे आणि ज्या पेन्सिलच्या लाईन आहेत ते खोडतो आहे. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला जरूर मला कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. याचा दुसरा भाग अवश्य पहा, त्याच्यामध्ये आपण रंगकाम करतोय. भेटूया दुसऱ्या भागामध्ये. थँक्यू.